कुंभ राशीच्या लोकांसाठी 18 ऑक्टोबर 2025 पासून मोठे परिवर्तनाचे योग आहे। हे परिवर्तन जानेवारी 2026 पर्यंत तुमच्या जीवनात मोठा बदल घेऊन येईल। त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे येणारे 4 महिने तुमच्या जीवनात खूप प्रगती घेऊन येतील। तुमच्या जुन्या सर्व अडचणी संपतील। तुमच्यावर सध्या शनीची 7.5 सुरू आहे। शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा तुमच्यावर चालू आहे। जेव्हा जेव्हा शनीची 7.5 कोणत्याही राशीवर लागते तेव्हा ती आर्थिक त्रास, अडचणी, तणाव घेऊन येते। तुमच्या पैशाचा ओघ कमी होतो। कर्जाची परिस्थिती वाढते। कामे होत नाही, कारण शनी थेट चंद्रावर प्रहार करतो आणि चंद्र म्हणजे पैसा, रोख प्रवाह, कॅश फ्लो, मन, आरोग्य, तुमचे कुटुंब, आई। तर या सगळ्यांवर तो हल्ला करतो आणि तुमची कामे होता होता बिघडतात। तर मित्रांनो, आता शनीच्या 7.5 पासून तुम्हाला दिलासा मिळेल। उतरती शनीची 7.5 तुम्हाला लाभ देऊन जाईल। 18 ऑक्टोबर पासून तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन, मोठा लाभ येईल, कारण देव गुरु बृहस्पती उच्चाचे होणार आहे। देव गुरु बृहस्पतीबद्दल बोलायचं झाल्यास ते तुमच्या जीवनात वृद्धी, धनाचे, प्रगतीचे, कुटुंबाचे, भाग्याचे कारक आहे। हे आतापर्यंत तुमच्या 5व्या घरात चालले होते। आता 5व्या घराला सोडून देव गुरु बृहस्पती 6व्या भावात येतील। रोग, कर्ज, शत्रूच्या घरात देव गुरु बृहस्पतीचे येणे हे कर्ज कमी करेल, ऋण कमी करेल, शत्रूंना नियंत्रित करेल आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवेल। जे लोक नोकरी करणारे आहेत, कुंभ राशीचे आहेत आणि त्यांच्या नोकरीत वाढ, ग्रोथ होत नाहीये, तर 18 ऑक्टोबर पासून नोकरीत वाढ होईल। तुमची कामे होतील। तुम्हाला बोनस मिळेल, दिवाळीची भेट मिळेल आणि 18 ऑक्टोबर पासून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2026 पर्यंत तुमचा आलेख, ग्राफ उंच होत जाईल, कारण ते 12 महिन्यांसाठी एकाच घरात राहतील आणि तुमची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाईल। दुसरी गोष्ट शनीची येते। शनी तुमचा लग्नेश आहे। शनीच्या 7.5 तुम्ही खूप कष्ट सोसले, पण उतरती शनीची 7.5 आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे शनी 29 नोव्हेंबर 2025 पासून वक्रीतून मार्गी होईल। हा शनी सध्या तुमच्या धनभावात, दुसऱ्या घरात बसलेला आहे। तर मार्गी शनी सर्वात आधी तुमचे आरोग्य चांगले करेल। तुमच्या मनात जी अस्वस्थता, घाबरणे, अडचण आहे, तुमची जी आर्थिक स्थिती डळमळीत चालली आहे, आर्थिक स्थिती कुठेतरी कर्जाची झाली आहे, तुमच्या नोकरीत कुठेतरी नुकसान झाले आहे, तुमच्या व्यवसायात कुठेतरी नुकसान झाले आहे, तुम्हाला कर्ज सहन करावे लागले आहे, बाहेरचे देणे तुमच्यावर वाढले आहे, यामुळे तुम्ही त्रस्त आहात, तणावात आहात, नैराश्यात आहात। या गोष्टी आता तुमच्या सुटताना दिसतील आणि तुमच्या उत्पन्नाचा आलेख वाढताना दिसेल, कर्जाची स्थिती कमी होताना दिसेल। तर माझ्या प्रिय मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा की जर उत्पन्न वाढत असेल तर तुम्ही हळूहळू कर्जदारांना पैसे देत जा। तुमच्या वाणीमुळे ही तुमची कामे बिघडली आहे, कारण जेव्हा धन भावात शनी असतो, तोही वक्री चालीने, तेव्हा तो व्यक्तीची वाणी कठोर करतो। लक्षात ठेवा, वाणी हे मानवाचे असे शस्त्र आहे ज्यामुळे मनुष्य आपली कामे बनवतो। म्हणून लक्षात ठेवा, वाणीनेच कामे बनतात आणि वाणीनेच बिघडतात। तर गोड बोला, कामे साध्य करा, मार्केटिंग करा। कुठेतरी गोड बोलाल तर बृहस्पतीचा प्रभाव येईल, बुधाचा शुभ प्रभाव येईल, चंद्राचा शुभ प्रभाव येईल आणि तुमची कामे होतील। तर वाणीमुळे जी तुमची बिघडलेली कामे आहे ती आता होताना दिसत आहे। पैतृक धनाबद्दल त्रस्त आहात, पैतृक संपत्तीबद्दल त्रस्त आहात, तर कुठेतरी तोडगा निघेल। कुटुंबांमध्ये तणाव झाला आहे। तुमच्या वाणीमुळे
तुमच्या कठोर व्यवहारामुळे कुठेतरी कुटुंबाशी तुमचे पटत नाही। तुमच्या अहंकार आणि क्रोधाच्या कारणामुळे तुमचे कुटुंबाशी पटत नाही। त्यामुळे तुमच्या कुटुंबापासून कुठेतरी दुरावा झाला आहे, कुठेतरी वेगळेपण आले आहे। एकमेकांमध्ये जे पटत नव्हते ते आता जुळू लागेल। कारण देव गुरु बृहस्पती 18 ऑक्टोबर पासून आपला शुभ प्रभाव दाखवतील आणि वरतून जो शनी वक्रीतून मार्गी 29 नोव्हेंबर 2025 पासून होईल तो तुमच्या वाणीत सुधारणा करेल। तुमची कामे होतील, तुमची परिस्थिती सुधारेल। लग्नात राहू बसला आहे, सप्तमात केतू बसला आहे। त्यानेही पूर्ण वर्षभर कुठेतरी तुम्हाला त्रास दिला आहे, तुम्हाला तणाव दिला आहे, नैराश्य दिले आहे। तर हे देवगुरु बृहस्पतीचे राशी परिवर्तन आणि शनीचे मार्गी होणे। मग छोटे छोटे ग्रह आहेत, तेही आपली चाल बदलतील। त्यात सर्वार्थ सिद्धी योग, या दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणावर लक्ष्मी योग, नीचभंग राजयोग हे जे राजयोग बनतील, केदार योग आणि शुभमाला योग, या राजयोगांचाही लाभ तुम्हाला मिळेल आणि तुमची कामे आणि पैशांसंबंधीच्या समस्या सुटत जातील। तर मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांचा नवीन काळ सुरू होणार आहे आणि हे भविष्यफल 18 ऑक्टोबर पासून जानेवारी 2026 पर्यंतचे आहे। कारण हे 2 ग्रह दीर्घकाळ आपली चाल कायम ठेवतील आणि तुम्हाला प्रगती देत राहतील। तर तुमचे नवीन वर्ष 2026 हे देखील खूप चांगले जाणार आहे। तर आनंदी राहा, सुखी राहा, शनीचे उपाय करत राहा आणि तुमच्या जीवनात काही अधिक कष्ट अडचणी येत असतील, कुंडलीत दोष असेल, कारण ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्यावर चांगली येत आहे, पण कुंभ राशीचे बरेच लोक असतात, जर त्यांच्या दशा खराब असतील, कुंडलीत ऋण लागले असतील, कुंडलीत दोष असतील, तर तुम्हाला कुठेतरी कुंडली दाखवायला हवी आणि आम्ही तुम्हाला जे उपाय देऊ ते मन लावून नक्की करा। त्याने तुमची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि तुमच्या जीवनात जो दीर्घकाळ संकटाचा काळ अडचण येत आहे ती दूर होत जाईल। या गोष्टीची काळजी घ्या, आम्ही तुम्हाला जे उपाय देऊ, छोटे छोटे उपाय आहे, ते तुम्ही कराल तर तुमची दिवस दुप्पट आणि रात्र चौपट प्रगती होत जाईल। आणि वाढदिवसानुसार कुंडली विश्लेषण नक्की करून घ्या, तर कुंडली विश्लेषण करून घेऊ शकता, दाखवू शकता, बनवू शकता। आनंदी राहा, सुखी राहा। चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव अवश्य लिहा।